आता तुम्ही या रुग्णालयामध्ये डॉक्टरांना भेटायला आलेला आहात, नेमकं काय हा गंभीर प्रकार जो झालेला याबाबत आपण काय बोला विधान परिषदेमध्ये? मला वाटतं आपण सगळ्यांनी पाहिलं असेल काल परवाकडे जे आपल्याच माध्यमातून आणि काही मार्ड वगैरेच्या माध्यमातून माझ्याकडे जे व्हिडिओ झाले, एकंदर भयानक प्रकार झालेला आहे. जर आपण पूर्ण माहिती घेतली तर कोणी कोणावर हात उचलूच नाही, पहिली गोष्ट. तर दुसरी गोष्ट म्हणजे जे काही आपण माझ्यासमोर आत्ता आपण पण ऐकलं आणि मला वाटतं डॉक्टर साहेबांकडूनच ऐकलं, तुम्ही नर्सेसकडून ऐकलं, जो प्रकार झालेला आहे खरोखर एवढा वेडेपणा आहे. म्हणजे जे हॉस्पिटल, जे डॉक्टर, जे नर्सेस तुम्हाला मदत करण्याचा प्रयत्न करत आहेत, जे प्रामाणिकपणे तुम्हाला सांगत आहेत की जर इथे डिलिव्हरी झाली तर निकूचा जो बेड असतो तो नाही आहे, आम्ही दुसरीकडे तुम्हाला शिफ्ट करण्याचं सगळे जे काही मदत असेल, जे काही कोऑर्डिनेशन असेल, तुमचं ब्लड टेस्टपासून सगळं इथे करून तुम्हाला तिथे आम्ही मदत करू. आणि हे सगळं होत असताना साधारणपणे त्या 1.5-2 तासाच्या कालावधीत तुम्ही कोणातरी ते बोलवता, रमेश म्हात्रेंना बोलवता, मारहाण करून घेतात, इथे तुम्ही आवाज चढवतात, घाणेरड्या शब्दांमध्ये अपशब्द वापरता, तुम्ही घाणेरड्या भाषेत सगळे काही बोलता. आणि ते रजिस्टर पण आत्ता हे डोक्यात मारण्याचं त्यांनी दाखवलं. हे जे रजिस्टर आहे बर्थ रजिस्टर आहे. या रजिस्टरमध्ये जे कोणी इथे जन्माला तर त्यांचा दाखला असतो, आईवडिलांचा दाखला असतो. आपण पाहिलं असेल आता ठीक आहे 2026 साल झालं, म्हणजे 6 वर्ष निघून गेली, पण 19-20 साली अनेक लोक जिथे रस्त्यावर उतरायला किंवा हे जे डॉक्टर्स किंवा नर्सेस हे जे सेवा करून घरी यायचे, त्यांना घरी घ्यायला घाबरायचे, स्वतःच्या सोसायटीमध्ये यायला घाबरायचे, तेव्हा या लोकांनी हिंमत दाखवलेली आहे आणि देवासारखं उतरून लोकांची मदत केलेली आहे. अनेकदा आपण पाहतो, अनेकदा आपण बोलत असतो की देवाला आपण घाबरतो, गॉड फिअरिंग आहोत, पण तसं जर पाहायला गेलं, आणि हे आम्ही नेहमीच म्हटलेलं आहे की इथे तुमच्या जीवनामध्ये जर तुम्हाला काही गंभीर जखम झाली, काही आजार झाला, तर देवाकडे तर आपण आशीर्वाद किंवा प्रार्थना करतोच, पण जे इथे हॉस्पिटलमध्ये येऊन किंवा डॉक्टरकडे जाऊन तुम्ही जेव्हा जे एक त्यांच्याकडून औषध घेता, ते देवासारखंच असतं ना इंटरव्हेन्शन. आणि आज आपण पाहतोय की रमेश म्हात्रेसारखा माणूस इथे येऊन हात उचलतो, आरडाओरडा करतो, शिव्या देतो, मारामारी करतो, आणि असंच सगळं सुट्टं मोकळं रान त्याला मिळालेलं आहे. हे योग्य नाही आहे. मुख्य गोष्ट हीच आहे, आज आम्ही अधिवेशनात पण हीच मागणी केलेली आहे. मुख्यमंत्र्यांना जर कदाचित त्यांना वाटत असेल, पण करता काही येते का, कारण कदाचित त्यांच्यावर वरतून प्रेशर असेल, पण कुठेही राजकीय स्टेटमेंट न करता मला वाटतं माझी मागणी ही साफ आहे, स्पष्ट आहे. मुख्यमंत्री जे आपल्या राज्याचे गृहमंत्री पण आहेत, कारण आपण अनेकदा बोलतो लाडकी बहीण आम्ही योजना आणली, आम्ही ते महिला दिनाला खूप काही बोलत असतो, मग परत काय परवा महिला शेतकऱ्यांसाठी कायदा आणलेला आहे, पण आज आपण पाहिलं महिला डॉक्टरवर, आणि महिला असो किंवा पुरुष असो, कुठच्याही डॉक्टरवर हात उचललेला आहे. जी महिला डॉक्टर उलट समजवायचा प्रयत्न करते तिच्यावर हात उचलला आहे, नर्सवर हात उचललेला आहे. आमची मागणी स्पष्ट आहे. ज्यांच्यावर FIR झालेले आहेत आणि जे त्या CCTVमध्ये दिसलेले आहेत आणि ज्यांची नावं हे नर्सेस किंवा डॉक्टर्स तुम्हाला देतील, त्यांच्यावर फक्त FIR नाही तर अटक होणं गरजेचं आहे. अटक करून त्यांची परेड काढणं गरजेचं आहे की हे पुन्हा एकदा कुठच्या या शहरात घडू नये. आणि तिसरी गोष्ट आणि सगळ्यात महत्त्वाची म्हणजे रमेश म्हात्रेंचं नगरसेवक पदावरनं बरखास्त करून त्यांना निवडणूक लढण्यापासून बंदी टाकली पाहिजे. नाहीतर नुसतं काही बोलण्याला, आश्वासनाला आणि स्टेटमेंट्सना काही अर्थ राहणार नाही. आज आपण पाहतोय, कदाचित आपण उद्या हे विसरून जाऊ, दुसरं कुठचं तरी विषय येईल पत्रकारांमध्ये किंवा आमच्यामध्ये राजकारण्यांमध्ये वेगळा विषय येईल, पण ह्या डॉक्टर्सना जो मनस्ताप झालेला आहे, जो ट्रॉमा झालेला आहे, हे त्याच्यातून बाहेर कसं येणार. आणि दुसरं म्हणजे हे परत परत होण्यापासून आपण कसं थांबवणार. आपण ठीक आहे म्हणत असतो की कायदा आणू, आम्ही कधी लॉयर्ससाठी बोलतो, कधी डॉक्टर्ससाठी बोलतो की कोणी याच्यावर हात उचलणार नाही, कोणी असं नाही होणार, तसं नाही होणार, पण हे सगळं घडल्यानंतरच कशाला. आत्ता कारवाई करायची संधी आहे, मुख्यमंत्र्यांना आत्ता कारवाई करायची वेळ आहे, संधी आहे, त्यांनी आत्ता ती करून दाखवली. जवळपास 11 क्रिमिनल गुन्हे दाखल आहेत रमेश म्हात्रेवरती, याबाबत आपण काय सांगला आहेत ना, पण कोणाचे तरी लाडके आहेत. 19च्या वेळी बोईऱ्यांचंच तिकीट घेतलं होतं ना परत, आणि यांना द्यायला लावलं होतं आम्हाला. मुख्य गोष्ट हीच आहे की आता ठीक आहे म्हणतात ते खासदारांचे एकदम जवळचे आहेत, लाडके आहेत वगैरे, पण मग लाडके बहिणी की लाडके हे रमेश म्हात्रे कोण. आणि परत मी सांगतो की आत्ता त्यांनी काहीतरी स्टेटमेंट दिले की ही डॉक्टर माझ्या मुलीसारखी वगैरे. मी जे परवा अधिवेशनात बोललो महिला शेतकरी सन्मान बिलावेळी, की कुठचीही महिला तुम्ही प्रत्येक वेळी तिला टॅग देणं गरजेचंच नाही की माझी आईसारखी आहे, माझ्या मावशीसारखी आहे, माझ्या बहिणीसारखी आहे, माझ्या लेकीसारखी महिला आहे, तिला महिलाचा आदर दिलाच पाहिजे. रमेश म्हात्रे यांनी असं स्टेटमेंट केलं की महिलांचा आदर करणं ही बाळासाहेबांची शिकवण आहे, मात्र CCTVमध्ये पाहिलं तर हे धक्कादायक आहे. हे काय आहे की हे नुसतं माझ्या आजोबांचं नाव घेऊन भंपकगिरी वाटेल ते बोलत आहेत. जर एवढी हिंमत आणि शिकवण त्यांनी घेतली असती ना, गुवाहाटीला पळाले नसते. पण चला, राजकारण पण मी 1 मिनिटं बाजूला ठेवतोय. येऊन इथे नतमस्तक होऊन यांची माफी मागणार आहे का रमेश म्हात्रे? असेल तर बघा, विचार आहे ना, माफ करत आहेत का. पण येऊन इथे पूर्ण लोटांगण घालून माफी मागू देताना 30 मिनिटाचा व्हॉइस रेकॉर्ड आहे, जवळपास 30 मिनिटं अश्लील भाषेमध्ये
महिला डॉक्टर नर्स यांना शिवीगाळ केलेली आहे, हे महाराष्ट्राला शोभनीय आहे का? महाराष्ट्र ह्या लोकांनी आता ही जे 4-5 राजकारणी लोक आहेत आता सत्तेत बसलेले, त्यांनी एवढ्या भयानक वळणावर नेलेलं आहे. इथून परत आणण्यासाठी आपल्याला खरोखर खूप मेहनत आणि वेळ लागणार आहे. पण ह्या 30 मिनिटांमध्ये आणि जे काही त्यांना फोन करून ते बोलवण्यामध्ये जेवढा वेळ गेला तेवढ्या ह्याच्यात त्या महिलेची डिलिव्हरी पण झाली असती. आदित्यजी, ज्या पद्धतीने आपण पाहिलं की त्यांना पोलीस सुरक्षा होती, त्यांच्याकडे पोलीस गार्ड होता आणि त्यांच्यासमोर हा सगळा प्रकार चालू होता आणि त्या प्रकारची माहिती देखील या ठिकाणी दिली. नाही, मुख्य गोष्ट हीच आहे ना की आता राजकीय जी लोक आहेत किंवा मुख्यमंत्री आहेत, उपमुख्यमंत्री आहेत, काय करणार? आता जी मागणी मी मुख्यमंत्र्यांकडे केलेली आहे की तुम्ही हे ना अटक करून दाखवा, यांची परेड करून दाखवा. आणि उपमुख्यमंत्र्यांकडे नगरविकास खातं आहे, ते कुठच्याही नगरसेवकाला धमकी देत असतात, माझ्याकडे ये ना तर तुला बरखास्त करतो, माझ्याकडे ये ना तर तुला डिस्क्वालिफाय करतो. करा ना याला डिस्क्वालिफाय, करा डिस्क्वालिफाय आणि द्या एक मेसेज पूर्ण देशाला की आम्ही पुरोगामी महाराष्ट्र आहोत, आम्ही अशा गोष्टी सहन नाही करणार. डिस्क्वालिफाय तुम्ही आरामात करू शकता. जर उद्या तुम्ही असंच एमसींवर हात उचललात महानगरपालिकेच्या आयुक्तावर, डिस्क्वालिफाय व्हाल ना. तुम्ही जर कुठच्याही सरकारी अधिकाऱ्यावर उचललात हात तर नॉन बेलेबल ऑफेन्स होतो. मग डॉक्टरवर का नाही होत? म्हणजे डॉक्टरला जो मारतो त्याच्यावर का नाही होत? बरं, इथे काही चुकीचं सांगत होते का, गैर काही प्रकार झाला का, चुकीचं औषध दिलं का, चुकीचं जास्ती काही बिल लावलं का? तसंही नाही. डॉक्टर तुम्हाला समजून सांगण्याचा प्रयत्न करतायत की जे NICUचं बेड जे लहान मुलासाठी कदाचित गरजेचं असतं आणि उलटं चांगलपणाने ते सांगत होते की ते मूल जर जन्माला असतं सिझेरियननी आणि जर काही प्रीमेच्युअर असतं बर्थ तर तुम्हाला NICUचं बेड लागला असता. तो जर इथे त्या वेळेत एखादा जो शेवटचा बेड होता तो ऑक्युपाय झाला असेल तर दुसऱ्या हॉस्पिटलला तुमची सोय करून देते. अजून काय करावं यांनी? आदित्यजी, यापूर्वी 5 वेळा ह्या सॉरी, तुमचं कुठून हल्ले झाले? तुमचा आवाज येतो, तुम्ही दिसत नाही. ठीक आहे, 5 वेळा हल्ले झालेत आतापर्यंत, पण सुरक्षेची डॉक्टरांच्या काही व्यवस्था केली जात नाहीये. आता एक तुम्ही पाहिलं असेल, म्हणजे आता थोडा विषय पुढे नेतो मी. 2 वर्षापूर्वी अनेक ठिकाणून, म्हणजे मला वाटतं छत्रपती संभाजीनगर असेल, नांदेड असेल, नागपूर असेल, या 3 मेडिकल कॉलेजमधून बातम्या आल्या होत्या की लहान मुलांचा मृत्यू वाढत चाललेत, मृत्यूदर वाढत चाललेला आहे. मी 3ही ठिकाणी गेलो होतो. माझ्यासोबत अंबादास दानवेजी होते आणि आम्हाला हेच त्यावेळी जे काही त्या तिकडच्या डीननी सांगितलं होतं. पहिलं तर मी डीनना सांगितलं की आम्ही तुमच्यावर आरोप करायला आलो नाही, तुमच्यावर आक्षेप घ्यायला आलो नाही, तुमच्याकडून समजून घ्यायला आलो आहे की सरकार किंवा शासन कुठे कमी पडते आणि आम्ही काय आवाज उचलला पाहिजे. तेव्हा आम्हाला हेच सांगितलं गेलं होतं की अनेक ठिकाणी छोटे छोटे विषय आहेत जे मेडिकल कॉलेजेसचे असतील, हॉस्पिटलचे असतील. आज पण अनेक तुम्ही पाहिलं असेल घोषणा झालेली आहे की आता नर्सिंग कॉलेज इथे होणार आणि तिथे होणार. पण आज पण रेसिडेंट डॉक्टर्स यांचं स्टायपेंड वाढवलेलं आहे का? आज तुम्ही कुठच्याही शासकीय मेडिकल कॉलेजमध्ये जा किंवा मेडिकल हॉस्पिटलमध्ये जा, तुमच्या शासकीय हॉस्पिटलमध्ये जा, जे औषधं मिळायला पाहिजेत ते त्या लिस्टवरची औषधं तुम्हाला ते वेळेवर मिळत आहेत का? आणि म्हणून जर मिळत नसतील म्हणून तुम्हाला बाजूच्या दवाखान्यात किंवा एखाद्या केमिस्टकडे पाठवायला लागतं. आता ज्या छोट्या मोठ्या गोष्टी, कुठे भिंत तुटली असते, कुठे कचरा उचलला जात नाही, कुठे नर्सेस जेवढ्या पाहिजेत तेवढ्या अपॉइंट केल्या नसतात, ह्या सगळ्या गोष्टींवर जर तुम्ही पुढे कार्यवाहीच केली नाही, अंमलबजावणी केली नाही तर पुढे काय तुम्ही कशी अपेक्षा करता? रोहित पवार काही वेळापूर्वी तिथे येऊन गेले होते, पण या नगरसेवकाला पोलीस बॉडीगार्ड दिलेला आहे, संताप व्यक्त केलेला आहे. काय सांगाल, नगरसेवकांना अशा पद्धतीने पोलीस बॉडीगार्ड मिळतात? मला वाटतं पोलीस बॉडीगार्ड त्या नगरसेवकाला एवढ्यासाठी दिलं असेल की लोकांना त्याच्याकडून काही हानी होऊ नये. पण आता मला वाटतं ह्याच हॉस्पिटलमध्ये थोडं त्यांचं मानसिक संतुलन काय आहे, एखादा असा विषय जर समोरून कोणतरी समजून सांगतं तुम्हाला की या महिलेला NICU म्हणजे त्या लहान मुलांना जे जन्माला येईल त्याला गरज आहे आणि एखादी महिला डॉक्टर इंटरव्हीन करते, तुम्हाला समजवण्याचा प्रयत्न करते आणि तुम्ही त्यांच्यावरच हात उचलता, मग ह्याला खरोखर मेंटल टेस्टिंगची गरज आहे. त्यामध्ये ते असंही बोलतोय, 5 आरोपीमधील ठिकाणी अटक केलेली आहे. 2 का सुटलेत? करा ना 5 जणांना अटक आणि काढा परेड. पुण्यामध्ये वगैरे जशी काढतात ना परेड तशी काढा आरोप्यांची. आदित्यजी, लोकशाहीचं राज्य राहिले का या राज्यामध्ये? आदित्यजी, हा? आज अधिवेशनात आवाज उचलला, त्या प्रकारे हे जे चाललेलं आहे एकंदरीत कसं पाहताय? आणि आज आम्ही यापुढे- स्थगन प्रस्ताव देखील आम्हाला आरडाओरडा करून हक्कानी मागून घ्यायला लागला, तरी देखील तो अध्यक्षांनी नाकारला होता. दुर्दैवाची गोष्ट हीच आहे की अशा विषयांना वाव मिळतोय का? आता आम्ही आंदोलन करतोय, सगळं काही करतोय. आज डॉक्टर्सनी देखील संप पुकारलेला आहे, तरी मला वाटतं इमर्जन्सी केसेस ते हाताळत आहेत. आणि हेच डॉक्टर्स आहेत, मी तुम्हाला परत एकदा आठवण करून देतो, कोविडच्या काळी असेल किंवा आत्ता असेल, आपत्कालीन स्थितीत असेल किंवा आत्ता असेल, दिवस रात्र कधी तुम्ही 24 तास फोन केलं तरी असतात. मग ही सगळी स्टंटबाजी जी करायची होती ना, हिंमत असेल ह्या रमेश म्हात्रेंना तर राम मंदिर लुटलं त्यांच्यावर हात उचला, जा बॉर्डरवर पाकिस्तानच्या समोर हात उचला. इथे तुम्ही दादागिरी करताना जे समाजात काही वाईट करतात त्यांच्यावर हात उचलून दाखवा ना. आदित्यजी, ज्या पद्धतीने पत्रकार परिषद घेतली की हे सगळं झाल्यानंतर पत्रकार परिषद घेतली, आधी करायच्या आधी कसं करणार आम्ही?
अच्छा, मला वाटलं तुम्ही माझ्याबद्दल बोलताय. सॉरी. आरोपीने मारहाण केली आणि सीसीटीव्ही मध्ये 12 तासानंतर गुन्हा दाखल झाला, त्यानंतर एफआयआर झाली आणि त्यानंतर त्याची पत्रकार परिषद देखील होते आणि पोलिसांच्या हद्दीमध्ये त्या ठिकाणी पोलीस. मला हेच वाटतं की आज त्यांनी पत्रकार परिषद घेण्याची हिंमत असेल किंवा निर्लज्जपणा असेल, हे सगळं जरी असलं तरी मुख्यमंत्री काय कारवाई करणार? मुख्यमंत्र्यांची इमेज आज स्टेकवर आहे. मुख्यमंत्री जर गृहमंत्री म्हणून आम्हाला सांगत असतात की आम्ही असा कडक कायदा केला आणि AI आणलंय आणि असं केलं आणि अमुक केलं आणि तमुक केलंय, मग एका नगरसेवकाला तुम्ही बरखास्त करणार का आणि त्याची परेड काढणार का?